नमस्कार. मी उद्धव आपेगावकर, पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांचा मुलगा आणि शिष्य. सर्वांना नमस्कार करतो. काल परवाच पत्र आलं, त्यांची काही माणसं पण आले आणि मग त्यांनी ते पत्र दिलं. मला काही कल्पना नव्हती किंवा ह्याच्याकरता काय कुठं बायोडेटे मागवलेले नव्हते, काय नव्हते. असे अगदी ह्या त्यांनी काय त्यांची काय निवड कमिटीवर माझी कशी काय निवड झाली हे मलाही कळेल नाही. पण असतं की जो 13वा हा पुरस्कार आहे आणि हे भारतीय संगीतामध्ये जे काही एक ज्याला अतिप्राचीन परंपरा ज्याला म्हणायचं की जे की कुठंही संगीत फार दुर्मिळ संगीत आहे. मग ते संगीत आणि ते सुद्धा संगीत असं निवळ असं उथळ संगीत नसलेलं पाहिजे, जिथून की कुठंतरी समाजाची किंवा कुठल्या आजकाल काय जे वातावरणामध्ये जे काय दूषित वातावरण झाले सगळ्या क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात आता तर हे सगळं गतीचे युग आहे. ह्याला कुठंतरी एक संजीवनी मिळावी ह्या संगीताचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला त्यांचा फोन पण आला की त्यांची मिसेस दर्डा साहेबांची, त्यांचं नाव ज्योत्स्ना होतं आणि त्यांच्यामुळे सूर ज्योत्स्ना या नावाचा हा पुरस्कार आहे. खरं म्हणजे मी लहान माणूस आहे, खेड्यातला आहे, शेतकरी आहे, वारकरी आहे, तेव्हा हे असे मोठे पुरस्कार आले की थोडंसं नतमस्तक होतो, थोडंसं दबाव आल्यासारखं सुद्धा वाटतो. बापू, याच्या अगोदर आपल्याला अनेक पुरस्कार मिळालात. आपण विदेशामध्ये जाऊन आलात. नेमकं या संगीत क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं आता अलीकडच्या काळामध्ये संगीत क्षेत्र असो, साहित्यिक असो, या क्षेत्रामधली आता फारशी हे राहिले नाही, म्हणजे लोक कमी लोक पावत चालली. या संदर्भात तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास जर बघितला तर त्या भारतीय शास्त्रीय संगीताचा पहिला जो काही तो जो मंत्र आहे ते आहे शांती. हा सगळ्यात मोठा. कारण भारतीय शास्त्रीय संगीत जे निर्माण झालं ते केवळ शांतीसाठी निर्माण झालेलं आहे. आणि आता त्या परंपरा, त्या काळातला इतिहास काळाच्या पूर्वीतला काळ एवढं सोडून द्या. पण किमान आता माझं आज वर्ष 73-74 वर्षातलं आहे नाही का, त्या काळात मी सांगू शकतो. कारण मागल्या कथा वगैरे किंवा मी जे पाहिलेलं नाही ते, पण मी जे पाहिलं आहे, जे भोगलं आहे, जे ऐकतोय ते पाहतोय. असे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. पण मात्र कारण संगीत हे अध्यात्म आहे, संगीत एक साधना आहे, ती एक शांती आहे. ते धर्म हा त्याला बोलताना शब्द त्याचा फार तोकडा आहे. कारण शांती अध्यात्म ह्याची फार मोठी व्याख्या आहे. कारण आपलं भारतीय सगळं जे काय आहे ते शांती हे महत्त्वाचं साधन आहे. आता बाकीचं काय बोलत नाही, पण संगीतामध्ये सुद्धा एवढं प्रदूषण वाढले. मी संगीत कुठलं खराब, कुठलं वाईट आणि कुठलं माठे बोलत नाही. पण जे संगीताचा करता जे निर्माण झालं त्याचा बेस मात्र कुठंतरी हरवत चालला आहे असं मला नम्रपणे सांगावं वाटतं. कारण संगीताशिवाय माणूस नाही, अगदी नाहीच, माणूस नाही. काहीतरी असेल. पूर्वी क्लासिकल संगीत होतं, त्याच्या थोड्या भाग पडले, बरोबर आहे का. मग लावणी आली, आपलं मोकळं बोलायचं झालं तर अभंगवाणी आली, भावगीत आलं, गझल आली, सगळं आलं. पण एक लक्ष ठेव की तुम्ही काहीही करा, पण त्यामध्ये हे असलं पाहिजे. त्यामध्ये काहीतरी वितंडवाद, काहीतरी जातीयवाद, कुठंतरी तुमचं डोकं भडकवणं असेल ना, ते संगीत नाही. माझे गुरुजी पद्मश्री बापूंनी सांगायचं आहे की संगीताची व्याख्या सांगायचं नाही. संगीत म्हणजे असं की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनातला जो ईश्वर असेल त्याचे दर्शन होते, ते म्हणजे संगीत म्हणायचं. आला का तुम्हाला म्हणा बापूंचा एवढा मोठा विचार त्यांचा. कुठलाही तुमच्या मनात एखादा दगड तुमचा देव आहे ना, तर तुम्हाला त्यात दिसावा. त्यामुळे हे संगीत किंवा हे धर्माची भाषा फक्त एका पुरतं नाही, पूर्ण सगळं जगाचं याच्यामध्ये अध्यात्मामध्ये समजलेलं आहे. आणि म्हणून मग संगीताचं आता मी थोडंसं वारकरी संप्रदायाबद्दल बोलतो, सगळ्यांची क्षमा मागून. 1900 म्हणजे जवळजवळ 60 वर्ष तरी मला कळते बघा, 60 वर्ष. त्या काळातलं भजन, त्या काळातलं कीर्तन, त्या काळातल्या भजनाच्या चाली ह्या राहिल्या नाहीत बरं का. हळूहळू त्यात बदल झाला. कारण
बापूंच्या काळात मी बापूंचंही ऐकलं आहे, त्याच्यानंतर मग त्यांचे समकालीन होते त्यांचं ऐकलं आहे, पुढं त्यांच्या गुरूंचं ऐकलं नाही, पण असे खूप खूप ऐकलं मी, पण खूप बदल झाला एवढं मात्र नक्की आहे. आणि हे बघा, लावणी संगीत आहे, बरोबर आहे का, त्याला वाईट म्हणायचं नाही, पण त्यातला सुद्धा एक कुठंतरी पवित्र भावना असायला पाहिजे, चंगळवाद नाही, बरोबर आहे का. ते संगीत त्या संगीताची आज आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये चंगळवाद नाही, ज्यात दातीत धर्म नाही, त्यामध्ये अजून काही नाही. खरंच ते आहे अहो, बहिणीला भाऊ म्हणायचं, प्रामाणिकपणा, चोरी नाही करणे, हे म्हणजेच अध्यात्म आहे हो. मी त्याला जोडून बापू तुम्हाला दुसरा एक प्रश्न करतो. बिलकुल बिलकुल. अलीकडं तरुण पिढी हे मोबाईलच्या सोशल मीडियाच्या आहारी गेली. अनेक व्यासपीठावर लोक सांगतात की आता ह्या तरुण पिढीला, म्हणजे परवाचा झालेला क्रिकेटचा सामना असो, अनेक ठिकाणी असे वक्त्यांनी बोलून दाखवलं किंवा आता या तरुण पिढीला यातून, या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या याच्यातून खेळाच्या मैदान असेल, अध्यात्म असेल, या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांना ओढण्याची किंवा इकडं हे करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये तरुण पिढीच्या संदर्भातलं, तरुण पिढीनं संगीत असेल, अध्यात्म असेल, या क्षेत्राकडं यायला पाहिजे का, काय नेमकं काय त्यासाठी काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता एक जे काय विज्ञानाचे शोध येत आहेत ना, तर पहिलं एक माझे बापूंनी सांगायचं की जेवढं झोका पुढे जातो तेवढाच झोका मागं येतो, म्हणजे त्या काळातलं त्यांची अशी बोलण्याची भाषा असायची. त्याप्रमाणे आता पहिल्यापासून वाद आहे हा, विज्ञान शाप की वरदान, हा पहिल्यापासून वाद चालू आहे. त्यामुळं विज्ञान तर शेवटी आवश्यक आहे, कारण आमच्या वारकरी संप्रदायात संतांनी सुद्धा विज्ञान मांडलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी विज्ञानाची व्याख्या सांगितली आहे. तुकोबारायांचे असे काय अभंग आहेत की त्यामध्ये विज्ञान आहे, कारण विज्ञान हे म्हणजे बाप दाखवून तर श्राद्ध घाल, आणि ह्याच्यावर जे धर्म टिकलेत तेच धर्म टिकलेत, एक लक्षात घ्या. उगं कुठलं तरी कुठून तरी संतांना उठायचं, काहीतरी धर्म करायचा, काहीतरी त्यामध्ये फाळणी करायची, हे संतांनी तर आम्ही त्याला मारीत पण नाहीत. आणि म्हणून प्रकर्षाने हा जो मोबाईल जो आला ना, मोबाईल आला तर तुम्ही त्या मोबाईलला दोष देऊ नका. तुम्ही अहो ठीक आहे, ज्या ह्या आपल्या कोरोनाच्या अगोदर नाही का, कोरोनाच्या अगोदर कुठंतरी लेवलला चालली होती. शेवटी आपल्या समाजातल्या काही समजा अधिकारी असतील किंवा अजून कोण कार्यकर्ते, त्यांनीच सांगितलं की आता तुम्ही मोबाईल वापरा, तुमचं शिक्षण मोबाईलवर. आता कुणाला नावं ठेवायचे, त्या निर्माण केलं नावं ठेवायचं असं नाही. असं आहे का की मोबाईल 100% चुकीचं आहे, 100% त्यामध्ये चुकीचं आहे? हां, त्यामुळं वापरायचं कसं, बरं का, वापरायचं कसं त्याच्याकरता अध्यात्म आहे. ऐकायचं काय त्याच्याकरता भारतीय संगीत आहे. गुणगुणायचं काय त्याच्याकरता आपले भारतीय काय, मग ते संस्कृती असेल, अभंग असतील, त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. तुम्ही नुसतं आता, कारण काय मी बघतो लहान लहान मुलं, अगदी जन्मलेल्या मुलासमोर मोबाईल दाखवला, मी डोळ्याने बघितलं हो, तर ते इतकं त्याचं हे झालेलं आहे. त्यामुळं बरं आता हे थांबवून चालणार नाही मोबाईलचं, तर हे कारण ज्यावेळेला विज्ञान निर्माण होतं पहिली गोष्ट, त्यावेळेला त्याचा वापर कसा करायचा हे माणसाच्या हातात आहे. ती जर तुमच्या डोक्यात सारखा इतर काहीतरी उच्छृंखल ऐकून तुम्ही जर काय त्यातलं बघून ती तुमची बुद्धी जर म्हणली तर राक्षसच आहे, त्याला पर्यायच नाही. समाजामध्ये आता संयम नावाची गोष्ट फार म्हणजे क्वचित दिसायला लागली, तर त्या संदर्भात तुम्ही एक अध्यात्माचे गुरु आहात, तर एक समाजाला तुम्हाला काय संदेश आहे? संयम फार आवश्यक झाला आहे. अलीकडे अनेक दुर्घटना घडत आहेत संयम न ठेवल्यामुळे, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे अध्यात्म गुरु म्हणून? हे बघा, आता काय झालं, गतिशील युग आहे आता, प्रत्येक क्षेत्रामध्ये गती आली, असं कुठलंच क्षेत्र नाही की तिथं, आणि ती गती प्रचंड गती आहे, वादळाची गती आहे, कारण विचार करायला इथं कोणालाच वेळ नाही. बघा आता संगीताविषयी पहिले बोलतो, ज्या वेळेला 60चं 70चं मी संगीत ऐकलं ना, असं शांत संगीत, पखवाज असा गोड वाजायचा, धा ता ना असं एक एक शब्द ते स्वर निघायचे आणि त्यामधून माणसाचं मन डोलायचं. आता वाद्य ही मशीन झाली, माफ करा कुणाला, मी अगदी सगळ्याची माफी मागून सांगतो, मी एवढा मोठा नाही, पण प्रत्येक वाद्य, ताल वाद्य हे मशीन झाले. त्याच्या पुढे जाऊन बोलतो मी,
माझा पखावज आहे, 70 वर्षापासून मी पखावज ऐकलेला ऐकतो आहे. पखावज कशाकरता बनला ह्याचं बाजूला ठेवलं आता, की फक्त त्यामध्ये मी किती तरबज होतो, किती कुणाला काय करतो, हे प्रत्येक तसंच संगीतामध्ये उच्छृंखल झालं. पटकन लगे का म्हणतात झटच्या आधी त्याप्रमाणे संगीत झाले. त्याला आज मुलाला शिकलं की त्याला लगेच 4 वर्षात त्याला टी व्हीला जायला पाहिजे. तपश्चर्या नावाची गोष्ट तपस्या नाही, साधना नाही, सगळ्यात मोठी. आता हे बघा, गुरु शिष्य परंपरेबद्दल मी बोलत नाही. मी सगळं गुरु शिष्य परंपरेतून जगलो. आता गुरु शिष्य परंपरा थोडी थंड झाली, पण मी त्याला दोष देत नाही. काळाप्रमाणे थोडा बदल होतो, पण ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्यातले जे काय जे मेन आहे, त्याच्यातलं जे काय तत्व आहे, हे तर जर तुम्ही विसरलात ना, विषय संपला. आवडल्याला ओढे म्हणले ते गुरु शिष्य परंपरा आहे. गुरुला गुरु मानणं, पत्नीला पत्नी, बहिणीला भाऊ, ह्याच्या पलीकडे काय आहे मला सांगा. हे म्हणजे तत्त्वज्ञान फक्त काही संगीताकरताच नाही. आणि त्याच्यामुळं मग हे अशी इतकी गती वाढली, त्यामुळं मनाचे विकार एवढे वाढले. ह्या गुगलमुळं कशामुळं एवढी गती झाली की माणसाला थांबायला वेळ नाही. हार्ट अटॅक कुठपर गाडीमध्ये यायला लागलेत, कुठं टॉयलेटला गेलं तर तिकडे यायलेत. आणि 100 वर्षापूर्वी एवढं, 50 वर्षापूर्वी एवढं नव्हतंही. मग ह्याचं कारणच हे झालं, कारण केवळ आम्हाला अन्नधान्य भिसळ मिळते, ह्याच्या पलीकडचा हा धोका आहे. अन्नधान्याला तुम्ही आपण काहीतरी करू शकतो, पण ह्याला काय करायचं, ह्याला हे कुठं थांबवायचं. आणि सगळ्यात मोठा धोका ही जी गती आहे, राहू द्या, गती पाहिजेच. काळ बदलतो, त्याप्रमाणे आपल्याला चालावंच लागेल. विज्ञानालाच आपल्याला सोडून जमणारच नाही. ती किती पण त्या विज्ञानाला आपण कसं कुरवळायचं, जोड अध्यात्म ह्याचा आवश्यकता. मग सगळ्या क्षेत्रातलं अध्यात्म आलं. हे फक्त धर्मापुरतं नाही, रोजच्या व्यवहारातलं आहे. ते तुमचं बिझनेस असेल त्याच्यामधलं आहे, तुम्ही व्यापारी असाल, तुम्ही नेते असताल, कुठल्या करता ही सुद्धा ही फार मोठा. माफ करा बरं का पटेल साहेब, मी एवढा मोठा नाही, पण जे बघितलं आहे मी, खूप काळ बघितला आहे. बापू, पुन्हा एकदा तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, लोकमतने जो दिला त्याबद्दल पुनश्च एकदा मराठवाडा दर्पण न्यूजच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. पटेल साहेब, हे खरं सांगू, ही फार काळाची गरज आहे. होय, अगदी तुम्ही अगदी थोडाच कवीना पण असं थोडं गाभ्याला तुम्ही हात घातला. आणि मी सगळ्यांना क्षमा करून सांगतो, बाबा काय माझं काही जास्त आलं असेल तर मला क्षमा करा. थांबतो. जय भगवंत.